Break news coming in of NCP leader. This is Ajit Pawar's last audio. Now, this is the audio that has been released by his party, the NCP. This is absolutely the last conversation that the Deputy Chief Minister of Maharashtra had. What was on that audio clip? Let's listen in. की सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊयात. आपल्या बारामतीमध्ये यांची समाजाचे आपण जिल्हा परिषदेला एक कॅन्डिडेट दिलेला आहे. मार्केट यार्डला गावडे साहेबांना घेतलेला आहे चेअरमन म्हणून. सातव साहेब आमचे नगराध्यक्ष आहेत. तर एक आपल्यापासून एक माझा दुर्ज्ञान होतं ऍक्च्युअल की मला असं वाटलेलं की आपण मधला जिल्हा परिषद इलेक्शन देऊ शकलो नाही म्हणून मग त्याच्यावर की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय. हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता. सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती आणि ते त्यातच That call was regarding giving candidates for Jilla Parishad election, and for which we also discussed. He was of the opinion that we should give candidature to every religion, not pinpoint anyone, and that's what his, till the last breath, he was of the opinion of taking all religions together. मी कधी काय मला अडचण आली तरी मेसेज करायचो. कधी कुठलं कशाचंही काम असेल, सपोज मोठ्या लेवलचं असो किंवा छोट्या लेवलचं, आपलं माझ्या परीने फक्त मी मेसेज करून ठेवायचो. त्यांचा नेहमी अगदी कधी किती, आज तुम्ही बघताय की फ्लाईटमध्ये असताना पण फोन केला. अशा म्हणजे मलाच नाही, सगळ्या सर्वसाधारण काय कुठलाही शुल्लक माणसाने जरी very much helpful and always cordial to all the party workers, and not even me who had done the last call, but he used to always guide us and pick up our call. नाही त्यांच्याकडे ना तो मध्येच हे झालं तर ते दाखवतील तेवढं चालू केलं, ते दाखवतील, ऐकवतील. सो रेकॉर्डिंगच तेवढं चालू केलं. ऍक्च्युअल नंबर असल्यामुळे हॅलो म्हणलेच नाहीत ते. आणि मग हाच विषय झाला की अरे बाळा, मी तो मेसेज वाचलेला त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी बोलायलाच सुरुवात केली. दादांची एक पद्धत होती बोलायची. हो हो पूर्णच आहे. त्यामुळे कॉल रेकॉर्डिंग पूर्णच आहे. फक्त काय की त्यांनी हॅलो म्हटलं नाही. आता नंबर असल्यामुळं आणि मी नाही फ्लाईटमध्ये असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट काय विषय वाचला आणि त्याच्या अनुसरूनच बोलायला चालू केलं. आमचं सांगायचं तात्पर्य हे की दादांचा जो शेवटचा कॉल आहे त्याला त्यांची सर्व समाजाविषयीची भावना किंवा त्यांचं मत काय असायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या डोक्यात जाती धर्म किंवा ह्याच्याबद्दल स्पष्ट संकल्पना असायच्या. त्यांच्या डोक्यात कधी असं कुठल्या एका जातीला किंवा एका समाजाला विशिष्ट असं प्रायोरिटी देऊन किंवा काम करायचं त्यांच्या डोक्यात कधी नसायचं. हा त्या संवादातलं समोर आलेला विषय आम्हाला तुम्हाला सांगायचा. 8 वाजून 37 मिनिटं. साधारणतः 7-8 मिनिटाच्या 7 मिनिटं. बघा हा 8:37 एक्झॅक्टली 8:37. कधी कधी ते वायफायवर सुद्धा कॉलिंग होतं ना, विमानाच्या वायफायवर सुद्धा कॉलिंग फॅसिलिटी. कदाचित तो फ्लाईट ज्यावेळेस तो कदाचित ह्या टायमिंगवरनं असं दिसतंय की पहिला प्रयत्न केला लँड करायचा, त्यावेळेस अगदी लँडच्या स्ट्रीपच्या जवळ येऊन फ्लाईट परत गेलं होतं आणि एक रोटेशन करून परत आलं होतं. त्याला एक 10 मिनिटाचा स्पॅन गेला होता. 8 ते ब्लॅक बॉक्स मध्ये 8:46 काहीतरी टाइमिंग. 8:46. आपका नाम भी बताइए और आपने जो कॉल पर बात की है एक मिनट. श्रीजीत अरविंद पवार, काटेवाड़ी का रहने वाला हूँ, जो अजयदादा हमारा एक ही गाँव है. नमस्ते, मैं श्रीजीत अरविंद पवार काटेवाड़ी से हूँ, जो दादाजी अजय दादाजी का और हमारा एक ही गाँव है.
तो जब भी हम कुछ इम्पोर्टेंट टॉपिक होता था तो एक दूसरे से कभी भी मैं मैसेज करता था तो रिप्लाई आ जाता था कि ये होगा नहीं होगा, अगर नहीं होगा तो उसी वक्त नहीं होगा करके बोलते थे। ऐसे ही एक टॉपिक पे मैंने मैसेज किया था खुद कि दादा ये हमें लगता है कि करना चाहिए, तो उसमें उनको जो सही लगा तो उन्होंने जैसे मैसेज देखा फ्लैट में रेंज में आते ही तभी कॉल करके बोल दिया कि अरे बेटा तू सुन, हम सब जात धर्म को एक साथ लेके जा रहे हैं, कभी भी हम वो दिमाग में नहीं लाना चाहिए कि सब अपने वो ख्याल छोड़ दे और हम सब जाति धर्म को एक साथ लेके चलने वाले हैं। यही उन्होंने एक लास्ट संदेश दिया था और वही संदेश हमें लगा सबको कि एक दादा का आखिरी संदेश सबके सामने आना चाहिए, इसलिए